Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Manthan Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे आपण, त्याचं कारण असं आहे, त्यामागचं कारण असं आहे की आपल्याला जे US मार्केट आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे. US मार्केटमध्ये डाऊ जोन्स आहे, नॅसडॅक आहे, ते कसं परफॉर्म करते. त्यानंतर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशननंतर आता मंडेसाठी मार्केट नेमकं कसं ओपन होणार आहे, काय ओपन होणार आहे, आपण ते सुद्धा आज बघणार आहोत. त्यामध्ये आत्ता आपण या व्हिडिओमध्ये निफ्टीचं ॲनालिसिस कव्हर करणार नाही आहोत, पण आज संध्याकाळून किंवा रात्रीपर्यंत निफ्टीचं ॲनालिसिस सुद्धा मी पोस्ट करणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण डाऊ जोन्स, नॅसडॅक, नंतर गिफ्ट निफ्टी, जे आपलं गिफ्ट निफ्टी आहे सिंगापूर निफ्टी, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आपला जो INR आहे तो स्ट्रॉंग आहे, वीक आहे, ते बघणार आहोत. आणि सिल्वर आणि गोल्डच्या प्राइजेस आपण बघणार आहोत. सिल्वर आणि गोल्ड कुठं ट्रेड करते, कसं ट्रेड करते, ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी डिस्क्लेमर देऊन देतो. आपण हे जे व्हिडिओ बनवतो आपण फक्त हे एज्युकेशनल पर्पजसाठीच बनवतो. यामधून आपण कुठली बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन आपण करत नाही. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. एज्युकेशन घ्या, शिका, लर्न करा, एवढंच मी सांगतो. ठीक आहे. तर मग चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवर पाहिलं तर तुम्हाला इथं डाऊ जोन्स चा चार्ट एक ओव्हरव्ह्यू दिसेल. ठीक आहे. तर मागच्या किंवा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊ जोन्स आपल्याला एक बुलिश साईडला ट्रेड करताना दिसत आहे. ठीक आहे. तर तो 0.38% ऑलरेडी अपसाईडला आहे. ठीक. यामध्ये मी तुम्हाला 1-2 क्वेश्चन पण करेल, ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता यामध्ये तुम्हाला दिसते डाऊ जोन्स जे आहे ते 0.3% अपसाईडला आहे. 183 पॉईंटची रॅली झालेली आहे. ठीक आहे. तर माझा एक प्रश्न असा होता, फर्स्ट क्वेश्चन माझा जो असा होता की जेव्हा US मार्केट अपसाईडला असतं, ठीक आहे, तेव्हा इंडियन मार्केटमध्ये कशी मुवमेंट होते हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगणार. ठीक आहे. डाऊन साईडला मुवमेंट होईल की अप साईडला मुवमेंट होईल ते तुम्ही मला नक्की सांगणार. ठीक आहे. नेक्स्ट, जर तुम्ही बघितलं तर डाऊ जोन्स हा एकदम स्ट्रॉंग अपसाईडला जाताना दिसतोय. ठीक. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर नॅसडॅक सुद्धा जर तुम्ही एकदा ऑब्झर्व केलं तर नॅसडॅकने सुद्धा 301 पॉईंटची रॅली दिलेली आहे. तो सुद्धा 1.5%, अप्रॉक्स 1.5%, 1.30%च्या आसपास तो अपसाईडला आपल्याला ट्रेड करताना दिसला. ठीक आहे. तर मित्रांनो, नॅसडॅक आणि डाऊ जोन्स या दोघांमध्ये तोच कॉमन क्वेश्चन आहे की जर इन केस दोघं जर किंवा US मार्केटमध्ये नॅसडॅक आणि डाऊ जोन्स जर अपसाईडला असेल तर इंडियन मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा होतो ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगणार. ठीक आहे. मोस्ट ऑफ ट्रेडर्सने व्हिडिओ टाकले होते याच्याबद्दल, रेट हाईकबद्दल. ठीक आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर म्हणजे मी सुद्धा तिथे ट्रॅप झालो की मी ठरवलं होतं की फक्त निफ्टी डाऊन साईडला प्लॅन करू, पण ते मार्केट आपलं अपसाईडला चाललं गेलं. ठीक आहे. ते आपण निफ्टीच्या ॲनालिसिसमध्ये आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं की गिफ्ट निफ्टी, तर गिफ्ट निफ्टी कसं ट्रेड करते तुम्ही जर बघितलं मित्रांनो, गिफ्ट निफ्टी सुद्धा 141 पॉईंट अपसाईडला ट्रेड करत आहे. ठीक आहे. तरी 54 पॉईंट अपसाईडला मार्केट मूव्ह करते. ठीक. त्यामुळे आता परत एक क्वेश्चन तोच की गिफ्ट निफ्टी जर पॉझिटिव्ह असतं तेव्हा आपलं इंडियन मार्केट कसं रिॲक्ट होतं ते तुम्ही नक्की सांगा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिलं आहे आपलं DG आहे. ठीक आहे. हे आहे डाऊ जोन्स. ठीक आहे. सेकंड आहे तुमचं नॅसडॅक. थर्ड आहे तुमचं निफ्टी, गिफ्ट निफ्टी. ठीक आहे. तर मला एक सांगा, तिघं जर फुलफिल आहेत आजच्या कंडिशनला, स्ट्रॉंग मुवमेंटला, तर इंडियन मार्केट कसं रिॲक्ट करेल. ठीक आहे. आता प्लॅन असा आहे मंडे मार्केटचा. मंडेला काय होतं ते आपल्याला माहीत नाही. मंडेला काय होतं, गिफ्ट निफ्टी खाली असतो, नॅसडॅक खाली असेल किंवा डाऊ जोन्स खाली असेल, आपल्याला माहीत नाही काय खाली राहणार आहे, काय वर राहणार आहे. पण आजच्या घडीला, आत्ताच्या टाईमला मार्केट आत्ता आपल्याला दिसतं आहे अपसाईडला. ठीक आहे. नेक्स्ट, त्यानंतर आपण आलो US डॉलर, US आपण INR. ठीक आहे. तर मला एक सांगा मित्रांनो, जेव्हा US डॉलर अगेन्स्ट INR 90 रुपीज चालू होता तेव्हा मार्केट म्हणजे अनसर्टनिटी असतं मार्केटमध्ये.
ठीक आहे. पण आता हा 89 वर ट्रेड करतो. फ्रायडेच्या मार्केटमध्ये 89 वर ट्रेड करतोय. तर मित्रांनो, INR आणि USD यामध्ये फरक किंवा प्रॉब्लेम कसा आहे सांगतो तुम्हाला. जर INR स्टेबल असला, ठीक आहे, INR जर स्टेबल असला तर मार्केट एकदम प्रॉपरली वर्क करत असतं किंवा मार्केटमध्ये अनसर्टेनिटी नसते. ठीक आहे, तो हेल्दी झोनमध्ये मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसतं. ठीक आहे. आता जर इन केस आपला INR जर स्ट्रॉंग असेल, ठीक आहे, तर आपल्याला काय आपल्याला आपले महत्त्वाचे म्हणजे जे स्ट्रॉंग जर असतील तर आपल्याला स्ट्रॉंग फायदे काय त्याच्यातून ते आपण एकदा बघून घेऊ. ठीक आहे. यामध्ये तुमचं जर समजा INR जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला जे इम्पोर्ट असतं ते आपल्याला जे स्वस्त म्हणजे स्वस्त मिळतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे क्रूड ऑइल झाले, गोल्ड झालं, इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या, ह्या ज्या गोष्टी असतात ना आपल्याला स्वस्तामध्ये मिळतं. ठीक आहे, किंवा ते आपल्यासाठी चांगले जेव्हा INR हा स्ट्रॉंग असतो तेव्हा. ठीक आहे, म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये असतं आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मिडल क्लास लोकांसाठी INR स्ट्रॉंग राहणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामधून जो INR जर वीक असेल आपला, तर आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठे येतो की एक्सपोर्ट कंपनीज ज्या आहेत आपल्या, ठीक आहे, IT असेल, फार्मा असेल, टेक्स्टाईल असतील, इन्फोसिस असेल, TCS असेल, विप्रो असेल, ह्या ज्या गोष्टी ह्या ज्या कंपन्या ह्या जर रुपी वीक असेल तर आपल्याला याचा थोडा तोटा होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे इम्पोर्ट महाग असतं, इन्फ्लेशन वाढतं, ठीक आहे, क्रूड ऑइल महाग होऊन जातात, पेट्रोल डिझेल महाग होऊन जातात. ठीक आहे, हे INRचं एक डिस्कशन. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा INR आता सध्याला आपला INR म्हणजे खालच्या साईडने येतो, म्हणजे 90 वर होता, आता तो 89 वर आलेला आहे. ठीक आहे, खूप जास्त चांगला नाही पण ठीक आहे, हरकत नाही. त्याची डे क्लोजिंग होती 9303, आता जो 89 वर ट्रेड करतो. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं सिल्वर आणि गोल्डमध्ये जर तुम्ही एकदा रॅली पाहिली मित्रांनो, तर सिल्वर परत एकदा ऑल टाइम हायला येऊन पोहोचलेलं आहे आणि गोल्ड सुद्धा एकदा ऑल टाइम हायला येऊन पोहोचलेला आहे. तसा आपण गोल्डचा चार्ट जो आहे तो आपण बघणारच आहोत. ठीक आहे, गोल्डमध्ये मी प्लॅन पण केलेला होता, तो सुद्धा तुम्हाला एकदा ओव्हर देऊन देतो. आता आपण एकदा चार्ट बघून घेऊ गोल्डचा. ठीक आहे, जर तुम्ही इथं आलात गोल्डमध्ये तर तुम्हाला इथं क्लिअर कट कळेल की मार्केट 4382.48 ही लेवल जी आहे मार्केटची, किंवा हा जो ऑल टाइम हाय जो आहे तो मार्केट आता इथे मार्केट सस्टेन करत आहे त्या ऑल टाइम हाय पाशी. ठीक आहे. आता जर इन केस ही ब्रेकआउट झाली तर आपल्याला परत एकदा अपसाईडला ट्रेड करताना गोल्ड आपल्याला दिसणारच आहे. ठीक आहे, जर तुम्ही प्रिव्हियस ट्रेंड जर पाहिला गोल्डचा तर गोल्ड प्रॉपरली ब्रेकआउट वगैरे देऊन मार्केट गोल्ड अशा वरच्या साईडने जाताना दिसतो आहे. ठीक आहे, जर आता मार्केट इथं होल्ड करतंय तर मग ही जर ब्रेकआउट झाली तर रिटेस्ट करून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा विदाउट रिटेस्ट मार्केट सुद्धा वर जाऊ शकतं. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला एकदा मी गोल्डची तुम्ही जर 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवर आला तर बघा एक माझा गोल्डचा ट्रेड चालू आहे. ठीक आहे, आता यामध्ये मी प्लॅन केलेला होता की माझ्या या झोनपासून जर खाली येईल तर मी इथं प्लॅन केलेला तुमच्यासमोरच ओपन झाला. ठीक आहे, तर मी इथं प्लॅन केलेला होता यापासून आपला. आता सध्याला तुम्ही जर बघितलं तर साधारण 170 पिपच्या आसपास माझं चालू आहे. तर मग मी टार्गेट घेऊन चाललेलो आहे. ठीक आहे, तर माझं हे टार्गेट राहू शकतं. आता ह्या ज्या लेवल आहेत ह्या तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी नक्कीच सांगेल मी एकदा. ठीक आहे, तुम्ही बघू शकता कसे कसे मूव्स कॅप्चर होतात. ठीक, सिंपल आहे. प्राइस ॲक्शन खूप सिंपल वर्क करते इथे, एकदम चांगल्या पद्धतीने प्राइस ॲक्शन वर्क करते. सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतात. ठीक आहे, तर मित्रांनो सिंपल हे आपलं ॲनालिसिस होतं. या ॲनालिसिसचं मोटिव्ह एकच होतं की आपल्याला नेमकं ग्लोबल मार्केट कसं रिॲक्ट होतंय, आपल्याला मंडेला कसं इफेक्ट होणार आहे, आपल्याला त्या गोष्टी इथं कळणारच होत्या. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. क्वेश्चन विचारला आहे त्याचा ॲन्सर नक्की करा कमेंटमध्ये. ठीक, तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला. ठीक आहे, थँक्यू गाईज.